नमस्कार. खरं तर तुमचं जे पर्सेंटाईल आहे ना ते डिक्लेअर झालेलं आहे आणि आता तुम्हाला पर्सेंटाईलवरून एक क्लिअरली आयडिया येऊ शकतं की कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. मग आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना तो आहे तुमच्या पर्सेंटाईलवरती बेस्ट CSIT कॉलेजेस कोणकोणते आहेत यावर. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये एक तर तुमच्या पर्सेंटाईलला बेस्ट CSIT कॉलेजेस त्यांच्या प्लेसमेंट कशा आहेत, त्यांचे ड्रॉबॅक्स काय आहेत किंवा जे प्रोज आणि कॉन्स म्हणतात ते काय असणार आहेत याबद्दल सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. एक तर या वर्षीचा जो रिझल्ट होता ना नक्कीच खूप खास होता. कारण का यावर्षी डिफिकल्टी लेवल वाढली होती. सगळ्याच गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांचे स्कोर कमी आले होते. फिजिक्स असू द्यात, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्समध्ये. मग आता जी पर्सेंटाईल तुम्हाला मिळालेलं आहे त्या पर्सेंटाईलवरती एक चांगलं कॉलेज कसं मिळवता येतील याच्यावरती आता पुढचा 1 ते 1.5 महिना तुमचा फोकस असला पाहिजे. खरं तर ज्यावेळी आता तुमच्याकडे पर्सेंटाईल आले ना मग ते कमी असू देत किंवा जास्त असू देत, कट ऑफचा काय इफेक्ट होणार आहे याच्यावरती एक नेक्स्ट व्हिडिओ मी डेडिकेटेडली बनवेन. परंतु कमी पर्सेंटाईल वरती सुद्धा चांगली कॉलेजेस मिळतात. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. का? कारण का तुमच्या पर्सेंटाईलची जी रियालिटी आहे, तुमच्या पर्सेंटाईलवरती पुण्यामध्ये म्हणा किंवा मुंबईमध्ये म्हणा कोणती चांगली कॉलेजेस मिळू शकतात ना त्याबद्दल मी सांगणार आहे. खरं तर मला अजूनही आठवतं 1-2 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळी माझ्या कानावर ही गोष्ट आली. पुण्याच्या एका टॉप कॉलेजमध्ये 67 मार्क्स होते विद्यार्थ्याला. 67 मार्क्सवरती 17 लाख डोनेशन भरून CS ची सीट मिळाली. खरं तर त्या पॅरेंट्सनीच मला ही गोष्ट सांगितली की 67 मार्क्स आहेत आणि डोनेशन भरून ही गोष्ट झाली. मग आता सगळेच विद्यार्थी हे डोनेशन, मॅनेजमेंट कुठे या गोष्टी अफोर्ड करू शकत नाहीत. मला माहिती आहे 67 मार्क्समध्ये पुण्याच्या टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवणं सोपी गोष्ट नाही आहे. परंतु सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की जरी तुमच्याकडे मॅनेजमेंट कोटा या सीट्सचे ऑप्शन नसले तरी सुद्धा इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत, स्पॉट ॲडमिशन आहे, बेस्ट एक कॉलेज लिस्ट आहेत. अशा ज्या काही गोष्टी आहेत ना ज्याच्या थ्रू तुम्हाला कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा चांगली कॉलेजेस मिळू शकतात. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका. अजून 1 ते 1.5 महिना ही कॅप ॲडमिशनची प्रोसेस चालू असणार आहे. बेस्ट काउन्सिलिंग करा जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आता व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी मला 1-2 गोष्टी जाणून घ्यायचे. एक म्हणजे काय, आमच्या ज्या पर्सनल काउन्सिलिंगची रजिस्ट्रेशन्स आहेत ती चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे नक्की जॉईन व्हा. खरं तर मी पर्सनल काउन्सिलिंगबद्दल यासाठी सांगतोय, 2-3 गोष्टी मला सांगायच्या आहेत. एक म्हणजे काय, पर्सनल काउन्सिलिंगचे जे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असते, पुढचा जो तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंतचा वेळ असतो त्यामध्ये तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे कोणत्याही स्टेपला काहीही डाऊट असेल, कोणत्या कॉलेजला म्हणजे कोणत्या कॉलेजबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठे अडचण येत असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचे डाऊट्स क्लिअर करणं. त्यासाठी एक तर आम्ही पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला फुल डाऊट सपोर्ट देतो. म्हणजेच काय, आमचे पर्सनल नंबर तुमच्याकडे शेअर असतात. कोणत्याही स्टेपला काही डाऊट असेल ठीक आहे तर डायरेक्टली कॉल्सवर, व्हॉट्सॲपवर तुम्ही आमच्याशी बोलू शकता. दुसरं, आता जसा तुमचा रिझल्ट डिक्लेअर झालाय त्यानंतर तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार एक बेस्ट कॉलेजची लिस्ट जी आहे ती आम्ही तुम्हाला बनवून देतो. त्याच्यासोबत जसे आता CETच्या स्टेजेस स्टार्ट होतात, कॅप रजिस्ट्रेशन आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, स्पॉट ॲडमिशन्स असतील, यामध्ये आम्ही तुम्हाला पर्सनली लाईव्ह सेशन्स घेऊन गाईड केले जातं की फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, मिस्टेक्स कुठे करायचे नाही. त्याच्यासोबत शेवटी जे स्पॉट ॲडमिशन्स असतात, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असतात, यांच्याबद्दल ओपनली कधी कुणाला माहिती नसतं. डायरेक्टली कॉलेजेस सुद्धा या गोष्टी अनाउन्समेंट करत नाही. त्यामुळे या ज्या सीट्सबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं की कोणत्या कॉलेजच्या कोणत्या स्पॉटला तुम्हाला अटेंड करायचं आहे, कोणते इन्स्टिट्यूट लेवल फॉर्म भरायचे आहेत याबद्दल गाईड केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची काउन्सिलिंगमध्ये गोष्ट येतोय ते म्हणजे काय, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स. जेणेकरून फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये तुमचे सेशन्स कंडक्ट करतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा CGPA कसा मेंटेन करायचा आहे, कोडिंग कसं करायचं आहे, प्लेसमेंट ओरिएंटेड प्रिपरेशन फर्स्ट इयरपासून कशी करायची आहे याबद्दल सांगितलं. आय होप तुम्हाला आमच्या पर्सनल काउन्सिलिंगची फीचर्स कळाले असतील. खरं तर मला एक गोष्ट ॲड करावीशी वाटते की तुम्हाला कमी पर्सेंटाईल आहे त्याच्यावरती पुण्यामध्ये, मुंबईमध्ये टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देतो अशी खोटी आश्वासन मी तरी देणार नाही. कारण का मला अजूनही माहीत आहे, ज्यावेळी इतके दिवस झाले पेरेंट्सशी बोलतोय, विद्यार्थ्यांशी बोलतोय, कारण का पेरेंट्ससुद्धा आशा घेऊन आलेले असतात की तुम्ही काहीतरीच कॉलेज चांगलं सजेस्ट करा. भलेही आमचं पर्सेंटाईल कमी असेल, आमची कॅटेगरी ही आहे, मग यावरती एक चांगलं कॉलेज सजेस्ट करा ही अपेक्षा घेऊन तुम्ही आमच्याकडे येता. त्यामुळे तुम्हाला खोटी आश्वासनं तरी मुळीच देणार नाही की तुमच्या कमी पर्सेंटाईल एका टॉप कॉलेजला. मात्र हे नक्की सांगतो की जे तुमचं पर्सेंटाईल आले त्याच्यामध्ये तुम्हाला एक बेस्ट कॉलेज देऊ. त्याच्यासोबत तुमची जी पूर्ण कॅप ॲडमिशन प्रोसेस आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही, ही आमची काउन्सिलिंगची जबाबदारी आहे. त्यामुळे ज्यांना काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. बेस्ट पर्सनल काउन्सिलिंग ज्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला गाईड केलं जाईल तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत. ठीक आहे. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती. काय तर कोणती कॉलेजेस तुमच्या पर्सेंटाईलवरती मिळू शकतात. आता
मी काय केले, पहिल्यांदा 4 रेंजेस पकडले, म्हणजे 50 to 95 प्लस पर्सेंटाईल पर्यंत जेवढे पर्सेंटाईल आहेत ना त्यांना कॅटेगरीमध्ये डिवाइड केले. आणि जी कॉलेजेस मी आता सांगतोय ती मी कन्सिडर केले ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट्स विथ CSIT ब्रँचसाठी मी ही कॉलेजेस तुम्हाला सजेस्ट करणार आहे. ठीक आहे. आता ज्यांचं पर्सेंटाईल 95 आहे, 95 प्लस पर्सेंटाईल ज्यांना आहे त्यांना तरी ऑब्व्हियसली महाराष्ट्रामध्ये चांगलीच कॉलेजेस मिळतील. मग पुण्यामधली कोणकोणती कॉलेजेस बेस्ट आहेत त्यांच्यासाठी? एक आहे आपलं COEP मध्ये तुम्ही ट्राय करू शकता, कट ऑफ 99 प्लस आहे. PICT ला सुद्धा ट्राय करू शकता, कट ऑफ पुन्हा 99 प्लस आहे. VIT आहे, त्याच्यानंतर PCCOE आहे, त्याच्यासोबत आहे AISSMS आहे, त्याच्यानंतर DY पाटील पिंपरी आहे, PVG कॉलेज आहे, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VIT BBवाडी आहे, VIIT कोंडवा आहे, त्याच्यानंतर PCCOE रावेतचा कॅम्पस आहे. ही जी काही कॉलेजेस आहेत ते बेस्ट आहे. त्याच्यासोबत GSPM ताथवडे आहे, AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे. ही पुण्यामधली कॉलेजेस आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही CSIT ट्राय करू शकता, ज्यांना 99 प्लस पर्सेंटाईल आहेत त्यांनी. आता मुंबईमधली कोणकोणती कॉलेजेस आहेत? VJTI आहे, SPIT आहे, थार्डोमल आहे, विद्यालंकार इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यानंतर विवेकानंद आहे. ही जी कॉलेजेस आहेत किंवा KJ सोमय्या सायन असेल, ही कॉलेजेस आहेत ज्यांचं पर्सेंटाईल 95 प्लस आहे. त्यांनी इथं CSIT किंवा टेक ब्रँचेससाठी जरूर ट्राय करा. या कॉलेजेसची प्लेसमेंट बेस्ट आहे, कॅम्पस बेस्ट आहे, त्याच्यानंतर यांचं फॅकल्टी अकॅडमिक सुद्धा खूप चांगलं आहे. फक्त ड्रॉबॅक तुम्ही एक काळजी घ्या, या कॉलेजेसमध्ये ज्यावेळी ॲडमिशन घेता त्यावेळी इनटेक कॅपॅसिटी चेक करा. म्हणजे काही कॉलेजेसमध्ये काय असतं, तर जर तुम्ही बघाल ना, CS मध्ये 240 सीट्स असतात, IT मध्ये 180 असतात, पुन्हा CS विथ AIML आहे, CS विथ डेटा सायन्स आहे, CS विथ मशीन लर्निंग आहे, CS विथ IoT आहे, सायबर सिक्युरिटी आहे, ब्लॉकचेन आहे. या टेक ब्रँचेस जेवढ्या जास्त असेल त्यावेळी कॉम्पिटिशन वाढतं. त्यामुळे इनटेक कॅपॅसिटी नीट तपासा. हे होतं ज्यांचं पर्सेंटाईल 95 प्लस पर्सेंटाईल आहे. आता ज्यांचं पर्सेंटाईल 90 to 95च्या दरम्यान आहे ना, सगळ्यात जास्त टेन्स हेच विद्यार्थी असतात. कारण का या रेंजमध्ये कॉलेजेस तर भरपूर आहेत आणि सगळीच्या सगळी कॉलेजेस एकाच रेंजमध्ये वाटतात. आता ज्यांचं पर्सेंटाईल 90 to 95च्या दरम्यान आहे ना, पुण्यामध्ये कोणकोणती कॉलेजेस आहेत? प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं मॉडर्न कॉलेज आहे, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर आहे, त्यानंतर DY पाटीलचे पुण्यामध्ये भरपूर कॅम्पस आहेत. अकुर्डेमध्ये 2 कॅम्पस आहेत. जो कॅम्पस मेन आहे तो DY पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि दुसरा आहे DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड मॅनेजमेंट. आता जे कॉलेज तुम्हाला 90 to 95 पर्सेंटाईलच्या दरम्यान कन्सिडर करायचं आहे ते आहे DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड मॅनेजमेंट. त्याच्यानंतर DY पाटील पिंपरी आहे, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सिंहगडचे तरी भरपूरच कॉलेजेस आहेत. मेन कॅम्पस आहे वडगाव कॅम्पसमध्ये 2 आहेत, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव आणि दुसरं आहे काशीबाई नवले कॉलेज. जे एकाच कॅम्पसमध्ये ती दोन्ही कॉलेजेस आहेत. कॉलेजचे कोडवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेल जेणेकरून कॉलेजमध्ये तुम्हाला काहीही कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. आता आणखीन कोणती पुण्यामध्ये कॉलेजेस आहेत? त्यानंतर मॉडर्न कॉलेज आहे, जे वाडिया कॉलेज आहे, GH रायसोनी कॉलेजेस आहे. ठीक आहे. मुंबईमध्ये कोणकोणती कॉलेजेस आहेत ज्यांचं पर्सेंटाईल 90 to 95च्या दरम्यान? ठाकूर कॉलेज आहे, भारती विद्यापीठ आहे, SIS ग्रॅज्युएट स्कूल आहे, त्यानंतर राजीव गांधी आहे, दत्ता मेघे आहे, अथर्व कॉलेज. ही जी काही कॉलेजेस आहेत ती 90 to 95च्या दरम्यान जी पर्सेंटाईल आहेत त्या विद्यार्थ्यांनी CSIT साठी या कॉलेजमध्ये ट्राय करू शकतात. प्लेसमेंट छान आहेत, मात्र या कॉलेजेसमध्ये कॉम्पिटिशन थोडी जास्त आहे. काही कॉलेजेसने सीट्स वाढवले आहेत. मुंबईची कॉलेजेस मोस्टली मायनॉरिटी आहेत. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या. प्रिपरेशनमध्ये किंवा मेहनत थोडी तुम्हाला जास्त करावी लागणार. ठीक आहे. आता ज्यांचं पर्सेंटाईल 80 to 90 पर्सेंटाईल आहे, खरं तर मला एक सांगायचं आहे की जर तुम्ही बघाल ना, म्हणजे मी स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो या गोष्टी, असं नाही आहे की जर तुम्हाला रियालिटी माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण का आपल्याला काय वाटतं की आपलं पर्सेंटाईल 75 आहे, आपण स्वप्न बघतो की CSITची, आणि CSIT मिळतं पण, परंतु कॉलेज कुठलं मिळतं हे खूप गरजेचं आहे. जर पुण्यामध्ये बघाल तर चांगल्या कॉलेजमध्ये CSIT ओपन कॅटेगरीसाठी अप्रॉक्सिमेटली 88 प्लस पर्सेंटाईलचा कट ऑफ लागतो. जर तुम्ही स्पेशलायझेशन ब्रँचेस डेटा सायन्स, मशीन लर्निंग, AI जर कन्सिडर केलात तर कट ऑफ कितीचा लागतो? तर त्याच्यासाठी अप्रॉक्सिमेटली 85 प्लसचा कट ऑफ लागतो. आणि जर ENTC म्हणाल तर 70 किंवा 80च्या दरम्यान बऱ्यापैकी कॉलेजेसमध्ये मिळतं. मग हे जे कट ऑफ आहे त्यांचं सुद्धा तुम्हाला आकलन करणं गरजेचं आहे. कारण का आपल्याला काय वाटत असतं की आपलं पर्सेंटाईल इतकं आहे, आपल्याला टॉपचंच कॉलेज मिळणार आहे. परंतु लक्षात ठेवा, तुमच्या पर्सेंटाईलवरती बेस्ट कॉलेज ज्यावेळी मिळवता, ब्रँच कोणती घेताय तुम्ही, त्या कॉलेजचं लोकेशन, फीज, हॉस्टेल फीज, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करा. कारण का ॲट द एंड या सगळ्यांची काळजी आहे ना ती तुम्हाला पेरेंट्सला घ्यावी लागते. आपण बोलतो हे स्पॉट राहून इन्स्टिट्यूट लेवलचे, परंतु दरवर्षी आपले पेरेंट्स ती पूर्ण फीज कॉलेजची अफोर्ड करू शकतात का हे एकदा त्यांच्यासोबत बोला. तुमच्या हॉस्टेलचा खर्च आहे, मेसचा खर्च आहे, लॅपटॉप वगैरे इतर खर्च, हे सगळे पेरेंट्स जर अफोर्ड करत असेल तरच पुढचे डिसिजन्स घ्या. ठीक आहे. आता
ज्यांचं पर्सेंटाईल 80 to 90% दरम्यान आहे त्यांच्यामध्ये पुण्यामधली कोणकोणती कॉलेजेस आहेत? एक आहे काशीबाई नवले कॉलेज, सिंहगड कॅम्पस आहे, JSPM हडपसर आहे, नूतन कॉलेज आहे तळेगावचं, त्याच्यानंतर वसंतदादा कॉलेज आहे बावधनचं, सिंहगड नरे कॅम्पस आहे, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोंढवा कॅम्पस आहे, NBN सिंहगड कॉलेज आहे, इंदिरा कॉलेज आहे, त्याच्यानंतर अजिंक्य DY पाटील कॉलेज आहे, MMCOE लोहेगावचं कॉलेज आहे, त्याच्यानंतर JSPM भिवराबाई आहे, ट्रिनिटी कॉलेजेसची कॅम्पस आहेत, ही कॉलेजेस आहेत, आणि गेनबा मोजे कॉलेजेस आहेत. ही कॉलेजेस 80 to 90% ज्यांचं आहे त्यांच्यासाठी CSIT पुण्यामध्ये ट्राय करू शकता. मुंबईमध्ये मग शिवाजीराव जोंधळे कॉलेज आहे, त्याच्यानंतर तेरणा कॉलेज आहे, सरस्वती कॉलेजेस आहे, ही कॉलेजेस आहेत ती मुंबईमध्ये ट्राय करू शकता. या कॉलेजची रियालिटी सांगतो. खरं तर ही जी कॉलेजेस आहेत ना या रेंजमधली ज्यांचं पर्सेंटाईल 80 to 90 आहे, मोस्ट ऑफ दी कॉलेजेस एकाच लेवलचे आहेत. खरं तर ह्या आता बघा सिंहगड कॉलेजेसचे मेन कॅम्पस एकच आहे. त्यांच्यानंतर या सगळी कॉलेजेस बघा, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जी कोंढवा असेल, SKN असेल, ही सगळी कॉलेजेस पसरली आहेत. मग या कॉलेजमध्ये ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन घेता हे तुम्ही विचार करूनच जा, जास्त मेहनत करावी लागणार आहे. ठीक आहे, असं नाही की डायरेक्ट कंपनीज भरपूर येत आहेत आणि प्लेसमेंट उचलून घेऊन जातात, असं नाही. त्या कॉलेजमध्ये जरी CSIT जरी भेटत असेल, मेहनत करायची तयारी ठेवा. क्राऊड जास्त असणार आहे, अकॅडमिक्स नॉर्मल असणार आहे, परंतु ही जी कॉलेजेस आता सांगितलं यांची कॅपॅसिटी ॲव्हरेज कॉलेज आहे. पुण्यामधली असू द्यात किंवा मुंबईमधली असू द्यात, ही सगळीच्या सगळी कॉलेज ॲव्हरेज कॉलेज आहे. भले इथं तुम्हाला CSIT मिळत आहे, परंतु कॉलेजेसची जी रेप्युटेशन आहे ती ॲव्हरेज आहे. ठीक आहे, आता ज्यांचं पर्सेंटाईल बिलो 80 आहे, खरं तर तुम्हाला मी एक 2 ऑप्शन्स देणार आहे. बिलो 80% ज्यांचा आहे ना यांच्यासाठी मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे. परंतु ऑप्शन काय असणार आहे? एक म्हणजे काय, तुम्हाला चांगली ब्रँच हवे विथ लो कॉलेज किंवा चांगलं कॉलेज हवंय विथ लो ब्रँच, हे तुम्हाला चूज करायचं आहे. तुम्ही विचार करा, आता ज्याचं पर्सेंटाईल खरंच 70 आहे किंवा बिलो 60 आहे, अशा विद्यार्थ्यांना ज्यांना पुण्यामध्ये यायचं आहे, मुंबईमध्ये यायचं आहे एका चांगल्या कॉलेजमध्ये, आणि तुम्हाला कॉलेज CSITचं मिळतं, कारण का पुण्यामध्ये इतकी कॉलेजेस भरमसाठ भरलेली आहेत की तुम्हाला कॉलेज तर डेफिनेटली मिळणार, कशी असू देत मिळणार, परंतु 4 वर्षानंतर काय? तुम्ही विचार करा, एका गावाखेड्यातला एक तरुण किंवा एक मुलगा ज्यावेळी पुण्यामध्ये येऊन शिकत असतो, तुमचे पेरेंट्स काय विचार करतात? पुण्यामध्ये माझ्या मुलाला चांगलं कॉलेज मिळाले, परंतु त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट आहेत का? त्या कॉलेजची फॅकल्टी नीट आहे का? तिथे अकॅडमिक्स व्यवस्थित कंडक्ट केलं जातं का? याची तुम्हाला तीळ मात्र सुद्धा कल्पना नसते. ज्यावेळी तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाता त्यावेळी सगळी रियालिटी असते ना ती डोळ्यांसमोर यायला लागते. मग हे पचवणं खूप डिफिकल्ट असतं, की मी त्यावेळी सुद्धा सांगत असतो आणि आत्ता पण सांगतो की कॉलेज निवडताना व्यवस्थित त्याची चौकशी करा. तिथे काही जे विद्यार्थी शिकतात त्यांना रियालिटी विचारा. कॉलेजचे प्रोफेसर्स, तिथले स्टाफ असेल तो व्यवस्थित तुम्हाला कधीही सांगणार नाही. काही काही कॉलेजेस तर बघतो 100% प्लेसमेंट वगैरे हे दावे वगैरे करत असतात, मात्र कंपनीजच मोजून त्यांच्या हाताच्या बोटांवरती मोजण्या इतक्या येत असतात. मग हे जे दावे असतात की 100% प्लेसमेंट आहे इतक्या डिपार्टमेंटचं वगैरे वगैरे, या गोष्टीमध्ये काहीही तथ्य नाही आहे. त्या कॉलेजच्या स्टुडंटला विचारा, खरी रियालिटी ते सांगतील तुम्हाला. ठीक आहे, ज्यांचं पर्सेंटाईल बिलो 80 आहे त्यांचा पहिला प्रेफरन्स असला पाहिजे तुमच्या शहराजवळची, तुमच्या गावाजवळची, तुमच्या जिल्ह्यामधली जी कॉलेजेस आहेत त्यांना पहिल्यांदा प्रेफरन्स द्या. एका मराठवाड्यातले विद्यार्थी येऊन पुण्यामध्ये ट्राय करताय कॉलेजेस, त्यावेळी सगळ्या गोष्टींची कल्पना आधी पेरेंट्सला द्या, मला हे कॉलेज मिळतं, याची फीज इतकी आहे, सगळं असणार आहे, आणि मग काय तो डिसिजन्स घ्या. ज्यांचं पर्सेंटाईल 80 आहे पहिला प्रेफरन्स असणार आहे तुमच्या जवळची कॉलेजेसला प्रेफरन्स द्यायचा, तिथं CSIT ट्राय करा, जेणेकरून ॲटलिस्ट जो खर्चिक जी बाब आहे ती तेवढी तुमच्या जवळ राहील. दुसरं, जर तुम्हाला पुण्या मुंबईमध्ये यायचंच आहे तर तुम्ही ब्रँच कॉम्प्रोमाइज करू शकता. फक्त CSIT पाहिजे हा ठास करण्याऐवजी ENTC असेल किंवा केमिकल असेल या ब्रँचेसमध्ये जर तुम्ही ट्राय करणार असाल तर चांगलं कॉलेज मिळू पण शकतं. मग ती घेण्याची तुमची तयारी आहे का हे सुद्धा तुम्ही जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांचं पर्सेंटाईल 80 आहे बिलो आहे ना, मी नक्की त्यांच्यासाठी एक चांगल्या कॉलेजची लिस्ट पण एक आपल्या यूट्यूबवरती प्रोव्हाइड करेल आणि तुम्हाला गाईड पण करेल. फक्त एक सांगतो, आता तुम्हाला मेहनत करावी खूप लागणार आहे, कारण का CETच्या वेळी तुम्ही जरा मेहनत कमी करायला कमी पडला असाल, परंतु 4 वर्ष मात्र तुम्हाला खूप चांगले स्किल्स डेव्हलप करावे लागतील, जेणेकरून एका चांगल्या कंपनीमध्ये तुम्हाला प्लेसमेंट मिळवते. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. तुमच्या पर्सेंटाईल कोणकोणती कॉलेजेस पुणे आणि मुंबईमध्ये मिळतात त्यावरती आजचा हा व्हिडिओ होता. ज्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. तुमच्या पर्सेंटाईलला बेस्ट कॉलेज आणि पूर्ण कंप्लीट काउन्सिलिंग प्रोसेस गाईड करायची जबाबदारी ही आमची असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.